माघारे कोण नाही थांबत मित्राले गोकुळ झाले तेही मशालीहून परतले हे सगळे येतात सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली कोणी सोडत नाही तिथं नवाग्नीपैकी भडाग्नी नावाचा अग्नी हा अग्नी कधी कसा प्रज्वलित करतात माहितीये प्रांतभेद असतो काही काही ठिकाणी माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर अंत्यविधीची तयारी झाल्यावर दारात 2-3 गवऱ्या फोडतात त्या गवऱ्या पेटवतात त्याच्यावर पाणी ठेवतात आणि हाच अग्नी शेवटचं ज्यानं पाणी धरलंय त्यानं पायावर पाणी टाकायचं आणि याच गाडग्यात तो अग्नी भरायचा त्या अग्नीचं नाव आहे भडाग्नी अग्नीचे प्रकार 9 सांगितले उपाग्नी 14 सांगितले पोटातलं अन्न पचवतो जठर अग्नी पाण्याला जाळतो वडवानर नावाचा अग्नी स्वयंपाक करतात हा वैशानर नावाचा अग्नी यज्ञ करतात तो हविष्य अग्नी आणि माणसं जाळतात जिजा तो भडाग्नी पुराण फार गोड आहे कधी कधी वाचवण्याचा प्रयत्न करत जा ग्रंथ पुराण नाही सापडे तरी आपल्याकडे मोबाईल असतो तो पाहण्याचा प्रयत्न करा आपण अख्खा आयुष्य नालायकाला चॅटिंग करण्यात घालतो विठाला 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 हा भडाग्नी नावाचा अग्नी देतात आणि भडाग्नी नावाचा अग्नी दिल्याच्या नंतर मी 2-3 अभंग म्हणून परत गेलो अंत्यविधीला थांबता नाही आलं हा भडाग्नी नावाचा अग्नी पाहला नाही पण दुसऱ्या दिवशी अस्थि संचयाच्या कार्यक्रमाला ज्या वेळेला आलो त्यावेळेला दादाचं पार्थिव दिसत नव्हतं तिथं काय दिसत होतं शरीराची अष्टादश संतांपैकी संत नरहरी महाराजांचं वाक्य शरीराची होय माती कोणी नाही सांगा या शरीराचं प्राण गेल्याच्या नंतर काय होते आळंदीतल्या मालकांनी सांगितलं एका ठिकाणी कापुराचे कलेवर भगवान महाराज वयाच्या मानानं प्रमाण पाठ आहेत बरं का तुमच्यासारख्याला असतील तुम्ही मोठे माणसं आहेत पण वयाच्या मानानं अशी लेकरं तयार होणं संप्रदायात अत्यंत गरजेचं आहे शिवाजी भाऊ तर त्याला प्रमाणाचा बादशाह म्हणते हो ते बैठकीत बोललो असतात ना आपण खूप प्रमाण पाठ मग आता कोणाला येते वारकरी संप्रदायात मुद्देसूद प्रमाण दिलं की वैकुंठवासी नथुराम बाबा म्हणायचे कोटीची नोट म्हणायची नथुराम बाबा कापुराचा कलेवर घातला करंडा कलेवर म्हणजे शरीर बरं आबा शरीर आणि कापराचं शरीर तयार केलं विस्त्यात टाकलं लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी मिठाची हाती तयार केली धुवाला नदीवर नेली वापस येते का ती नाही कापराचं शरीर तयार केलं विस्त्यात टाकलं ठाईची समाप्ती अग्नी कर्पुराची मिळी काय उरली किंवा कोण उरली ती काजळी ताकद आहे महाराज ते शरीर संपलं किती मोठ्या माणसांचं संपतंय 2 उदाहरणं सांगणार आणि पूर्णविराम करू आपण वातावरण बरं झालंय सकाळी थेंब येत होते पण सावली सगळं काही ताण नाही 10-5 मिनिटं लांबलं तरी लांबू द्या 1949 ला एक व्यक्ती शंकराचार्य झाली त्या व्यक्तीचं नाव होतं स्वामी राम 1949 ते 51 पर्यंत ते शंकराचार्य पोरांना थांबव 2 वर्ष शंकराचार्यपद पोषवलं शंकराचार्यपद फार मोठं आहे महाराज फार मोठं पद आहे इतकं सोपं नाही ते
आता गिरगावकरानं माधव महाराज मगर, सुरज खेडकर, परमार्थातले आधर्यू आणि त्याच्यानंतर धर्मभास्कर वक्ते बाबा या दोघांचा व्यासंग लक्षात घेतला. माधव महाराज तर मला बघायला भेटले नाही, पण मला 350-400 पानाचं त्यांचं पुस्तक मिळालं, म्हणून मी नशिबवान नाना. तर आणि वक्ते बाबांना मी पाहिलं. आपण एकदा पंढरपूरला निर्वाळा ऐकला, दरवर्षी आषाढी दर्शनाला जायचो. ह्या दोघं म्हणजे पुराणातले बादशे होते. त्यांचं लक्षात घेऊन मला पुराण वाचण्याचा फार छंद निर्माण झाला. मी 250 ग्रंथ आतापर्यंत वाचिले, त्याबद्दल दुमत नाही. 1000 जरी ग्रंथ वाचिले तरी मला शंकराचार्य होता येत नाही बिडवे महाराज. का? कारण मी बाहुल्यावर चढलोय. आणि अशा शंकराचार्य पदाचा राजीनामा 51ला दिला. स्वामी राम होते ते. इतराचा पाड कोणा? मग तुमची आमची काय कथा याच्यावर सांगायचे. ते शंकराचार्य झाले, पदाचा राजीनामा दिला आणि तीर्थयात्रेकरता निघून गेले. यात म्हणजे महिमेतलं जीवन असतं लोकांचं. हे खऱ्या साधूंना यायला खिशाचा संबंध नव्हता ना. लग्न केले नव्हते पण खरंच खिशाचा संबंध नव्हता. आता एखाद्यानं लग्न केलं नाही म्हणजे त्याला खिसा नाही, मूर्खपणाचं टोके. तो माझ्या मालकाच्या वाक्यात बसत नाही. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भगवंता छाया तरुवराची, भगवंता छाया तरुवराची. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भगवंता छाया तरुवराची, भगवंता छाया तरुवराची. तुमचा माझा पुरावा आहे काय हो? नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची. महाराज लग्न जरी नाही केलं तर पैशाच्या विरोधात बोलायचं नाही हो. हे कीर्तनात बोलायला बरं वाटतं, पण नंतर यमलय चपके हाणतू, कारण त्याच्यातून सुटलाच नाही कोणी, तर आपण कशाला विरोधात बोलायचा? असा दाखविता का एखादा? ऐसा कोण आहे हे दयावारे, हे पुत्र भोरे, ताराधन, पुत्र भोरे, ताराधन. ऐसा कोण आहे हे बळी भाऊन शिवाजी भाऊन आम्ही 3 जणांनी एका महाराजाला दट्टीला येड्यावानी बोलू जाऊ नको, ब्रेक लाईनर उगाळलेल्या गाडीसारखं. काय परमार्थ होतो या बापाची जहागिरी आहे का? सुमल्या जरा हिशोबात बोलत आहे. पैसा कामाचा नाही असं जर आम्ही कीर्तनात सांगितलं तर हे तरुण पोर उद्या कामं करतील का? एकाच्या बायका जगतील. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितलाय. घरी आल्यावर केळीचे साल्टे खात नसते, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत साल्टे आणीत असते. पैसे मेल्यावर बोकांडीवर नेत नसते, पण मरेपर्यंत लागत असते. विठाला विठाला. राहिला विरक्त लोकांचा प्रश्न, तर विरक्त लोकांसाठी जग भाकरी देईन. आज कीर्तनाचा अन्न जीव घालतील मला, उद्या आल्यावर उद्याही जीव घालतील, 7-8 दिवस जीव घालतील, पण नंतर म्हणतील कस काय कडे बाळू महाराजाची बायको यायला भाकरी देत नाही का? असं होईल का नाही? मर्यादा आहे. म्हणून याच्या बाबतीत विरोध. पण ते विरक्त लोक होते, ते फक्कड साधू होते. असे काही ठराविक लोक होते. वारकरी संप्रदायात एक साधू जन्माला आला, तो संन्यासी होता, पण त्याला नारद म्हणतात. तो 6व्या क्रमांकाचा संन्यासी. भजन परंपरेतले होते. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. वागा तो वाजी लसून म्हणता आलंय. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. कीर्तनात साथ करता येते, त्याचं नाव पक्व द्या. त्याच्या मनानच वाजी तू
तो पक्वादे असला तरी समजायचं हे ढोलकी वाजणारा इकडे आलाय विठाला. वारकरी संप्रदायात म्हणून आपल्या कीर्तनातल्या गादीला नारदाची गादी म्हणते. खेसात नव्हता नो, खेसात नव्हता. असे भारत देशामध्ये निमकरुली नावाचे संन्यासी जन्माला आले. त्या संन्याशाला 1964 साली 4 सुटकेशी पैसे दिलते. 4 सुटकेशी. तो नैनितालच्या अरण्यात राहत होता. 4 सुटकेशी पैसे घेऊन एक बिल्डर गेला भारतातला आणि खालून जायला 4 दिवस वरी लागत होते, वरून खाली यायला 4 दिवस लागत होते. मधात गाव नाही बापू. आणि 4 सुटकेशी दिल्या. त्या महात्म्यानं ते पैसे घेतले आणि त्यांना असं वंजळ गुठीत घेतले, धोनीत टाकणार. पण ते म्हणले अरे यानं काय मला शेक लागायचं नाही, पैसे भरभर जळून जातील, म्हणजे शेकही जास्त वेळ होत नाही. मग त्यानं त्या सगळ्या सुटकेशीतले पैसे खाली टाकले. ते महात्मा त्याच्यावर झोपला, झट फेकून दिले. काय म्हणजे काड्यान खडे टोचायले, हे पैसे नरम बी नाहीत. तो बिल्डर म्हणला स्वामीजी, ते हिंदी भाषेत होते, मी मराठीत बोलतो, कशाला आपलं घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भाग नीट. जिला गौऱ्या नीट लावता येत नाही ती म्हणली मी धिरडे करते. मी म्हणलं पिठाचा नाश करशील ना, तुला गौऱ्या नीट लावता येत नाही, तुला धिरडे कसे येते. जिला पिठल्यातली गोळे फुटणं ती म्हणली बासुंदी करते. मी म्हणलं तसाच दूध पितो, तुला पिठल्यातले गोळे फुटणं तर तू काय बासुंदी करशील, दुधाचा नाश करशील सगळा. आपल्याला मराठी येते ना, कशाला आगाव बोलायचं. ते म्हणले स्वामीजी मी पैसे आणलेत. अरे सांग मला भूक लागली, म्हणले फळ आणतो का. तर ते म्हणलं खाली जायला 4 दिवस लागते तर वर यायला 4 दिवस, मग 8 दिवसात फळ राहतं का. मग फळं आणायच्या कामी पैसे नाहीत. अंगाखाली घेतलं तर नरम लागणच आणि इस्त्यात टाकलं तर शेक लागणं. आणि आम्हाला येती लोकायला राख लावायची सवय, तर पैशाची राख होत नाही. मग माझ्या कामीच नाहीत नाही, हे उचलून घेऊन जाय. त्या साधूला निमकरोली नावाचा संन्यासी म्हणतात, भारत देशातला संन्यासी. थांबता आलं का नाही, येरती पामर जीव किती. त्याही संन्याशाला इतराचा पाड कोण, अभंगाचं दुसरं कडव, इतराचा पाड कोण, एवढ्याला जावं लागतंय. निमकरूला जावं. तुमची आमची काय कथा. चला स्वामी राम 2 वर्ष शंकराचार्य होते. एका प्रांतात गेले. त्या प्रांतामध्ये शास्त्री लोक जास्त होते. शास्त्री, आचार्य, पंडित ही पदवी दुसऱ्या राज्यात दिल्या जायची. आणि ही पदवी खरी आहे का ही पैठणला तपासल्या जायची. शांती ब्रह्म एकनाथ महाराज होते तोपर्यंत आणि हरिपंडित होते तोपर्यंत पंडित पदवी तपासण्याचा अधिकार ह्या दोघांना होता. त्याच्यानंतर पुन्हा शास्त्री पदवी तपासायला तुमची आमची ताकद नाही. मलाही बऱ्याच ठिकाणी काही लोकांना हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर शास्त्री लावलं. काय पत्रिका छापणारा मुसलमान, त्याला काय बिचारायला काय घेणं देणं, त्याची मशीन होती ती. दाल दो बोले काय आपले का पैसे जास्त जातात का, टाकून दिलं. पण मला मळमळ वाटलं ना, ते आपली योग्यता नाही ना ते म्हणून घ्यायची. अशी शास्त्री, आचार्य, पंडित तिथं जन्माला आलेली फार लोक होती. तिथून आपल्याकडे या पदव्या यायच्या. आपल्या महाराष्ट्रात 3 शास्त्री आले. तुकाराम महाराज महामुनी, माझ्या जन्माच्या अगोदरची गोष्ट आहे. तुकाराम महाराज महामुनी, जगन्नाथ अण्णा पवार आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आपण इतके नशिबवान आहेत. आपल्या परिसरात एक शास्त्री प्रल्हाद शास्त्री दैठणकर, नाविन्यपूर्ण. जगन्नाथ अण्णांचं एक कीर्तन ऐकलं मी. ज्याची संसारात रती त्याची नाही आरती, ज्याची संसारात रती आहे का त्याची नाही आरती, ज्याची परमार्थात रती आरती तुकारामा. अण्णांच्या मुखार येऊन काय तुम्ही आम्ही बसताल कीर्तनाला, काय नवल नाही. आज जर जगन्नाथ अण्णा असायलेत आणि मला 10 वर्ष त्यांचे कीर्तन ऐकायला भेटायलेत तर मी वेदाचं झाड डोक्यावर उगीला असतं. विठाला विठाला. ज्ञान, इतकं सखोल ज्ञान. पण बापू आपलं नशीब खोटं, ही चांगली लोक आपल्या आधी गेले. चला त्यांचा इतिहास सांगायला तरी आपल्याला जिवंत ठेवलं इतकं मोठं गोठी. असे शास्त्री तिथे जन्माला यायचे. आणि त्या गावात स्वामीराम गेले. स्वामीराम गेल्याच्या नंतर स्वामीरामांचा अधिकार फार मोठा होता. स्वामीराम एकदा नर्मदेच्या तीरावर परिक्रमेला अनुष्ठानाकरता बसले. तर 2 दिवस अनुष्ठान आटपल्याच्या नंतर जेवायला काय नव्हतं दुपारी. तर 3ऱ्या दिवशी स्वामीरामांना नर्मदेच्या पात्रातून खिरीचं पात्र आलं. खीर एक हाता वर आला आणि त्या हातावर सोन्याचं पात्र होतं आणि त्याच्यामध्ये खीर होती. खीर स्वामीरामांनी 1 वर्ष 35 दिवस साधना केली आणि नंतर ते खिरीचं पात्र धुवून नर्मदेमध्ये सोडून दिलं. म्हणजे पवित्र अनंत पाप्यांचं पाप धुणारी नर्मदा माता स्वामी रामांना प्रसाद देत होती. त्यावरती स्वामी राम किती अधिकारी असतील.
काय योग्यता असेल त्या स्वामीरामांची बंडूभाऊ. आणि ते स्वामीराम नैनितालच्या अरण्यामध्ये पुढे प्रवास करत असताना एका ठिकाणी पोचले तर ते आचार्य शास्त्री पंडित लोकांचं गाव होतं. फार मोठे पंडित होते. तिथे गेल्याच्या नंतर सगळे पाय गाड्या टाकू लागले. काही या खांद्यावर उपरणे काढू लागले, खाली टाकू लागले. स्वामीरामांचे पाय त्या उपरण्याला लागाव. श्रद्धा होती, भाव होती अधिकारी लोकांचं. आणि कधी लक्षात घ्या, 2 गोष्टी चांगल्या करत जा. पाणी गाळून पेत जा, रोगराई होत नाही. पाणी चाळून पेत जा, आजार होत नाही. आणि महाराज तपासून मानी जा. हो, महाराज तपासून मानायचा. काय होतंय, पाणी जर खराब पिला तर डॉक्टर तुम्हाला नीट करतील, पण महाराज जर चुकीचा भेटला तर पिढ्याने पिढ्या मातीत जात असतात. हो, मोठ्या गाडीत आलाय म्हणून लई चांगला आहे, गाथा पाठ केलाय म्हणून चांगला आहे, ज्ञानेश्वरीच्या वया पाठीत म्हणून चांगला आहे. महाराज आचरणानं तपासायचा. ज्याचं आचरण गोड आहे त्या महाराजाच्या पायावर डोकं ठेव जा. ज्याचा आचरणात भ्रष्ट झाला त्याच्या पायावर जर डोकं ठेवलं तर त्याच्या पापानं आपल्या संसाराला कुपाटी लागत असते. इतकं लक्षात ठेवा. विठाला स्वामीराम होते, अधिकारी व्यक्ती होती, महात्मा लोक होते. ते पायाखाली टाकलं. आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं. मला त्याचं नाव आठवणं, जरा इंग्रजी नाव आहे आणि आपण कमी शिकलेले असल्यामुळे आपल्याला तितकं ज्ञान नाही. दुसऱ्या कीर्तनात नाव सांगेल बापू. तो इतका मोठा इंग्रज अधिकारी होता, इतका मोठा इंग्रज अधिकारी होता. तो भारतातल्या सगळ्या देवायला तुच्छ मानित होता. इतका हरामखोर होता, इतका फडवा होता, इतका नालायक होता. तो आपल्या साधू संतांची उपेक्षा करायचा. पैठणच्या मालकाने एक शब्द सांगितलाय, एखादा महाराज आवडत नाही ना, तुम्ही त्याच्या पाया पडू नका. तुमची तपासायची ताकद नसेल ना तर तपासू नका, तुम्ही त्याच्या पाया पडू नका, पण त्याच्या बाबतीत उलट सुलट बोलायचं नाही. काय पाप लागते सांगता. भक्त म्हणून उपहासिती त्याचे पूर्वज नरकालाती, त्याचे पूर्वज नरकालाती, त्याचे पूर्वज नरकालाती. भक्त म्हणून उपहासिती त्याचे पूर्वज संताची निंदा करीतो यमुखे सकळा खटेला पापी तो एक सकळा. बारे बारे माणूस बर ध्यानात पुन्हा जर कधी प्रसंग आला हे इतकं रगील की हे रगीलपणा मोजायला तराजूत नाही.
मराठवाड्यात फक्त मलाच भेटय रगील माणूस, पुन्हा नाही कोणाला. विठाला विठाला. माझंही वय नाही त्याला दटवायचं, पण काही प्रेम असेल आहे की नाही भाऊ? नाही तर रगील बापा बापा. तुम्हाला सांगतो, हाकातून गेलेला दोडका शहाणाबाई ठेसून पण चटणी करीती. म्हणजे खाच्या हाकातून गेलेला दोडका, शिराचा दोडका दादा, शहाणीबाई ठेसून ठेसून दोरे काढी ती चटणी करीती. हे कोण्याच हक्कात ठेसायचा दोडका नाही बाबा. हे चांगल्या चांगल्या महाराजाची काशी करतोय माणूस. हे विठाला विठाला. आपल्या कस काय तिळी असेल तर असू बाबा. आपली शेपूट कोणाच्या हातातच द्यायची नाही, म्हणजे ते लांड करीत नाही. मी मानतो खूप, पण शेपूट नाही देत. नाही तर माणसं वय लगेच शेपूट घेतात आणि गध करतात लांड त्याचं. हा, शहाण्यानं आपली शेपूट नाही कोणाच्या हातात द्यायची, भंगी द्यायच्या. विठाला विठाला. आणि चोंभाळीत बी नाही कोणाला. चोंभाळायचा असं करण्याचा मी नाही. केवढ्या पदावरला माणूस असू द्या, काय करायचं, मग बॉस पंढरपुरात आहे. विठाला विठाला विठाला. 6.5 कोटीचा मंडप होता. हे सुजा होता ना रे तू? 6.5 कोटीचा मंडप. काल परवा मला वाटतं झाला असेल, काल परवा तो सप्ताह. 6.5 22 एकर मध्ये कोणाच्यात पायाला माती लागत नव्हती. पिना मारून सगळं पद्धतशीर केलेलं. एका पंक्तीला 9,000 लोक बसतील असे 4 मंडप होते. 9,000 लोक एका पंक्तीला, एवढा मंडप. आता भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा क्रतात्रेता युगातले भगवान प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम उद्या 22 तारखेला एका नूतन वास्तूमध्ये विटेवरचा मालक आरूढ होणार आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रात खूप ठिकाणी सप्ते चालू आहेत. सांगता सांगता राहील. इथल्या सुद्धा वारकऱ्यांना विनंती, 22 तारखेला प्रत्येक गावात आपल्या मंदिरामध्ये 1 तास न 2 तास भजन करा. शक्य असल्या तर अन्नदान करा. आपण सगळेजण अयोध्येला जाऊ शकत नाहीत ना. आपण जर सगळे गेले तर तिथं बसू शकतो का? उपद्रव होईल. म्हणून आपण इथं जरी असलो तरी पण 1 तास 2 तास आपल्याच गावातल्या मंदिरामध्ये, महिला मंडळी असतील, पुरुष असतील, आबालवृद्ध असतील, इथे मंदिरात येऊन 1 तास 2 तास भगवान प्रभू रामचंद्र आरूढ होणार आहेत. त्या मूर्तीमध्ये प्राण अर्जित होणारे भूदेवांच्या हाताने. अशा धर्तीवर प्रत्येक गावामध्ये 1 तास 2 तास भजन, दिवसभर जल्लोष. गुड्या सुद्धा लावा त्या दिवशी, गुड्या उभारा आणि दीपावली साजरी करा. दिवे लावा त्या दिवशी, आदल्या दिवशी संध्याकाळी, त्या दिवशी संध्याकाळी, आणि भजन करून. कारण जगाचा मालक मंदिरामध्ये आरूढ होणारे अशा धर्तीवरला सप्ताह नाही. आपण आपल्या क्षेत्रात पडावा, क्षेत्रात पडावा. विठाला विठाला. त्या दिवशी आपांचा फोन आला. त्या दिवशी आम्ही सुनील अण्णा शेळकेंकडे होतो मावळात. मी आजारी पडल्यावर मला संध्याकाळी हॉस्पिटलला नेलं. त्यांनी हॉस्पिटलला नेलं. पाण्यामुळे त्रास झाला. नेलं. काय काय किती संप्रदाय मोठा. चला, फक्त या संप्रदायातल्या लोकांनी आपली दिशा सोडायची नाही. रेल्वेच्या मुंडक्यासारखं वागलं पाहिजे. 5 कोटीची गाडी आहे, पण ही 4 व्हीलर कामाची नसती. कोणाला उडीती? रेल्वेचं मुंडकं कोणाला उडीत नाही. संप्रदायातल्या लोकांनी आपल्या चौकटीत वागायचं. कोणाची मायवेली त्याला आपटायला. विठाला विठाला विठाला. राहायला पैशाचा प्रश्न तर बिडवेजी जा. वचवच केल्यानं पैसा कधीच भेटत नाही. अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी. हे तो प्रारब्ध आधी. एक माणूस म्हणला, महाराज मी लय सुंदर घर बांधलं. म्हणलं एकदा सांगितलंच ना तू? नाही म्हणला, महाराज 80 लाख रुपये घराला लागले. म्हणलं तू कोणाला सांगायला? अहो घर घुशी करायला आता. अरे मुशकाशी काय नो हे गे. मुशक म्हणजे उंदीर. उंदराला घर नाहीत असं कोण म्हणतंय? तुमच्यात भिताड टोकरून ते घर करते. म्हणलंय असं म्हणू नका. मोलय घर मोठं आहे, तू अंगाव पडन, तू ह्याच अंगाव पडन एका दिवशी ध्यान तुई. विठाला विठाला. काय होतंय, जी माणसं लांब फिरत नाहीत का, ते तितक्यालाच ते. एक जणाचे बैल नदीला पाणी प्यायला गेले बिडवे महाराज. आणि चिखल असल्यामुळे बैलाचे पाय रुतले. बैलाचा पाय बाहेर निघल्यावर त्याच्यात पाणी गेलं आणि त्याच्यात बेंडकी येली. बेंडकी येली म्हणजे 2-3 पिलं दिले. तर पिलू आईला म्हणलं, आई विश्व केवढं आहे? हे विश्वच म्हणले. हा, याच्यापेक्षा विश्व मोठत नाही. उमरात आली कीटक. हा,
उमरातली कीटक उमरा हा औदुंबराची या फळा कीटक जन्मती निढळा आणि यास्तव निराळा विश्वची नाही नैवम गांजा कसम लिखित मेमरी कार्ड लय ताईटे महाराज म्हणून मोबाईल मी साध्या कार्डाचा वापरितो. या ट्रॅक्टरवाल्याचे गाणे ऐकून मला 450 पाठ झालेत. शिव्या पाठ आहेत 500 शिव्या साधा ऐकले की पाठ होते. मी एका चपक्यात कलेक्टर झालो असतो एका चपक्यात. इतकं मेमरी कार्ड फास्ट आहे ना. आता कोणतं कलेक्टर पेक्षा कमी आहे. त्याला तरी ढवळ्या कपड्यावाल्याची भीती आहे करीत सही. आपला बॉस पंढरपुरात आहे कोण हरामखोर म्हणू शकतो आपल्याला काही. विठाला विठाला परमार्थात फक्त नैतिकता सांभाळायची. हा माणूस देव मोठं करीत असतो. काय सांगू लागलो. महाराज आले नैनितालच्या अरण्यात तिथपर्यंत आलतो ना. संताची निंदा. हा तो महाराष्ट्रातल्या देवतेची तो इंग्रज अधिकारी निंदा करत होता. तो भारतातल्या कोण्याच देवते पुढे वाकला नाही. 14 पानाचा इतिहास आहे त्याचा. बघा तरुणांनी शिकलेले न पहा चांगलं बघायचं आपल्या देशातलं. 14 पानाचा इतिहास आहे. नाहीच वाकला. जर या भारत देश जर इंग्रजाच्या अजून 9 वर्ष ताब्यात राहिला असता तर पातशाहीच्या नंतर 1 नंबरचं संकट जिजा कोणतं राहिलं असतं ते इंग्रजाचं राहिलं असतं. मंदिर उद्ध्वस्त केली असती त्या भडवेनं. पण तो इंग्रज अधिकारी भारतात जर कोणाच्या पाया पडला असेल तर स्वामी रामांच्या. शंकराचार्य स्वामी राम होते. शंकराचार्य स्वामी राम दर्शन घेतलं. स्वामी राम निघाले जिथं आचार्य शास्त्री आणि पंडित फार आहेत त्या गावात पोचले. महाराजांचा सन्मान झाला. चांगल्याचा सन्मान होत असतो. तुम्ही एक लक्षात ठेवा. नारद निष्ठेनं भजन करत होते. कंस पण पूजा करीत होता. कंस सुद्धा नारदाची पूजा करीत होता. चांगल्या वारकऱ्याला कुठेही जा त्याला मरणच नाही. आचरणात गोड असावा. आणि मग शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकला एका. आचार्य असेल पंडित असेल. चलो बोले घूम के आएंगे. तर कुठं निघाले माहिती आहे का डोंगरावर. तो त्या गावापासून 14 किलोमीटर उंच डोंगर होता आणि तिथे एक महात्मा राहत होता. त्या महात्म्याचं लोकांनी दिलेलं नाव होतं. त्या महात्म्याला म्हणायचे क्रोधी बाबा. क्रोधी बाबा. आपल्याकडे एक महात्मा होऊन गेले इकडं मंठ्याच्या पलीकडं. ते माणसांना जवळ येऊ देत नव्हते. विरक्त साधू होते हो. त्यांना काय असा. आणि काय होतं माहितीये का आपण भरके माणसं आहेत ना. भरक्या माणसानी निर्मळ कपड्याला हात लावायचीच नाही. शहाण्याबाईनं जर रई लावली असेल तर हात कशानं भरत येत लोण्यानं. ती जर शहाणीच असेल तर गरम पाण्यानं हात धुवा. लोणी निघून जाते. आणि जरा जोरा राहिलं तर चौकटीला हात पुसावा. पण त्या चौकटी लाकडाच्या असावा. हो. तीन मालकाच्या उपरण्याला पुसल्यावर ते उपरणं खराब झालं का नाही. भरक्यानं चांगल्याच्या जवळ नाही झाला पाहिजे. चांगली माणसं महत्व हरवी चातुरी लपवी पिशेपणी मिरी आवडू नये पूजता डोळानं देखावी स्वकीर्ती कानी ना ऐकावी. हे खऱ्या साधूचं लक्षण आहे. आपल्याकडे होती इकडं मला नाव आठवणं रामगिरी बाबा. येऊ देत नव्हते. त्यांनी हाणलेला दगड कोणालाच लागला नाही. पण ते माणसांना जवळ येऊ देत नव्हते. विरक्त साधू होते. महात्मा होते. महिमेत जीवन जगणारी लोक होती ती. म्हणून ते जवळ येऊ देत नाहीत. म्हणून त्यांना नाव ठेवलं क्रोधी बाबा. रागीट बाबा. पण हा शास्त्रीला ज्या वेळेला स्वामी राम घेऊन जात होते त्या शास्त्रीचं नाव पण मला पाठ आहे. पण असू द्या ना सगळं सांगायला गुत थोडं घेतलंय. मग त्या शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकला आणि त्या शास्त्रीने विचारलं स्वामीजी कुठं जायचे. म्हणे ते लय मूर्ख महाराज आहे. मूर्ख म्हणजे ते आंघोळ करीत नाही. हे माणसाला नाव ठेवायला हा लाईट जर बंद होत नसेल कोणते बटणं दाबल्यावर तर माणसं काय करतात माहिती का त्याला दगड हाणतात. त्याला दगड हाणतात. त्याच्या मनातच असतं हो लाईट चालू नाही ठेवायचा. असा काही एक वर्ग आहे. आणि परमेश्वरानं काही वर्गाच्या डोक्यामध्ये प्रत्येक प्राण्याचे गुण टाकले. गुण ज्या माणसाला कुत्र्याचं गुण टाकलंय का तुम्ही कुत्र सोन्याच्या पालखीत बसवा ते भुकल्याशिवाय राहतच नाही. स्वानसिबी के बैसावी रे स्वानसिबी के बैसावी रे जाते भुकने नराय उगारे जाते भुकने नराय उगारे जाते भुकने नराय उगारे जाते भुकने नराय उगारे. मी
म्हणतो हे मंच बोलतोय असं डोक्यातलं काढून टाका. मी एकही पुराणाशिवाय बोलणार नाही, पुराव्याशिवाय. स्वान शिबिके बैसविले त्याचे भुंकणे न नाही उगले. सोन्याच्या पालखीत जरी बसलं दादा तरी ते भुकतच, आणि जवळ गेलं तर जिबीनं थुत्तर चाटीत आहे. कुत्र आहे ना. असा काही माणसात सुद्धा गुण टाकला. काही माणसाकडे कोटीनं पैसे असू द्या पण दात घाशी दुसऱ्याच्या दारात जाणारच. मग त्याला म्हणावंच लागते चहा प्या. तोंड नाही धुतलं इथंच धुई, चुलीत धुई. हे बँकेत कोटीन धोत्राला गाठी असं समजायचं. हे मागच्या जन्मातले बैल येत. कुंटाला न कमवायला आणि बाहेर चहा प्याला सोमळ्या कुठला. उष्ट खाचा ज्याला नाद आहे त्याला कुत्र म्हणायचं. चोरून खाचा नाद आहे त्याला लांडगं म्हणायचं. हो, फार फार असे गुण सांगितले त्याच्यात. जाऊ दे आपण पुढे सरकू. खालीवर त्या महाराजाची चेष्टा करू लागले. पण ते स्वामी राम होते. मी नेहमी म्हणत असतो मोठ्यांची चेष्टा कधी करायची नाही. मोठे मोठे असतात. मला सांगा, ज्याला ग्रामपंचायतचा सदस्य होता येत नाही त्यानं मुख्यमंत्र्याला काय खालीवरी बोलायचं? त्यानं दिल्लीतल्या लोकांना खालीवरी काय करायचं? त्याला कोण्या विमानात बसावं याचा मेळ लागणं. इतकी विमानं त्याच जवळ, आणि आपल्याला सायकलची चेन बसिता येणं. कुत्रे किती हत्तीला भुकल्याच्या नंतर हत्ती भेट असतो. उलटे कुत्रे बोचरे होत असते हत्तीला डसल्यावर. हत्ती पाठी होवनी हिमपोटी. कारण हत्तीची त्वचा जितकी कठीण असते तनपुरे बाबा. कुत्र्यानं जर चावा घेतला तर दात हत्तीच्या त्वचेत अडकतेत आणि हे बोचरं घरी बोंबलत जातं. काहीच खाता येत नाही त्याला. मोठी मोठी असतात. मोठ्यांना कधी आपण लहान म्हणायचं नाही. संप्रदायात रात्री एक महात्मा होते कीर्तनात, फार उत्कृष्ट त्यांनी एक दोन प्रमाण म्हणले. आता काय होतं, तारुण्यातले काही काही मुलं असतात त्यांना असं वाटते आम्हाला म्हणावं. अरे पण तो मुद्देसूद माणूस आहे, मुद्देसूद माणूस आहे, मोठ्याला मानावं लागते. तुम्हाला एक सांगू का, संप्रदायातल्या जुन्या लोकांमुळे आपण परमार्थात मोतीराम महाराज असतील, रंगनाथ गुरुजी असतील, मारुतराव महाराज असतील, नथुराम बाबा असतील, ठाकूर घराणा असेल, पैठणकर असतील, हे लोक बापू परमार्थात आधी आले ना. मंगिरगावच्या बाळ्याला कीर्तन करता आले. जर ह्या लोकांनी परमार्थात अवतार जन्म नसता घेतला जिजा तर आपल्यात ऊसातल्या डुकरात काही फरक नसता राहिला. ही संत जन्माला आली ज्ञानोबा तुकोबरायच्या नंतर, म्हणून आपण मोठी आहेत. यांचे उपकार आहेत आपल्यावर. पण मोठ्यांची चेष्टा कधीच करायची नाही. मी नेहमी सांगत असतो, सुनेनं सासऱ्याला जीवच लावायचा. त्याच्यासारखं भजन दुसरं कुठलंच नाही. त्याच्यापेक्षा दुसरं भजनच कुठलं नाही, कुठलंच नाही. ती घरातल्या ज्येष्ठ लोकांची संपत्ती हिसकून घेत असेल आणि सासू सासऱ्याला जीव लावत नसेल तर असं समजायचं ह्या घरात चुड्यानी आली. काय अर्थ नाही त्याला. एखादा मुलगा बिनचपलाचा पंढरपूरला जात असेल आणि मायबापाला नीट बोलत नसेल तर ती भडवी आवला दे. ते काय अर्थ नाही त्याला. मायबापाची सेवा सर्वात मोठी सेवा आहे. त्याच्यापेक्षा दुसरी सेवाच उत्तम कुठली नाही. मी बऱ्यापैकी कीर्तनात सांगत असतो, या भारत देशात अशी एक सून जन्माला आली. सासऱ्याला धोत्रात संडास झाली. मुलानं बापाला दगडाव नेलं. आताच्या सारख्या बाथरूम नव्हत्या. आताच्या सारख्या बाथरूम असत्या तर बाथरूमचं दार लावलं असतं, पोरानं बापाच्या अंगावरले कपडे काढले असते, स्वतः शावर सुरू केलं असतं, सगळं बापाला धुतलं असतं, पुन्हा कपडे घालून बाहेर आणलं असतं. पण परिस्थिती नाजूक होती. बोरीच्या झाडाखाली दगड होता, घर दहाला झोपड्याचं होतं. बोरीच्या दगडाखाली त्या झाडाखाली दगडावर बापाला टेकलं. एका हातानं धरलं आणि एका हातानं पाणी टाकायचं. पण धोतर कोण सोडायचं आणि कंबर कोण धुवायची? त्या माणसाची बायको वारलेली, त्या माणसाची आई वारलेली, आणि मुलगी बुलढाणा जिल्ह्यात होती. मेहुणा राजा नावाचं गाव, तिचं नाव होतं निर्मळा. ही तिथं राहत होती. काही नाही, फार देवदेव करतो त्याच्यापेक्षा आपण घरात किती चांगलं वागतो हा महत्वाचा विषय. मला वाटतं आई वडिलावर ज्यांनी उतारवयात त्याचं संगोपन चांगलं केलं का, तो एक नंबरचा भजने आहे, तो एक नंबरचा कीर्तनकार, आणि तो एक नंबरचा पक्वाद्या. मायबापाची सेवा करायची. जो पक्वाद्या, जो भजन्या, जो कीर्तनकार मायबापाचं दर्शन घेत नसेल, अशा हरामखोराला जर तुम्ही पैसे देत असाल तर तुमचं पाप उतू आलंय. विठाला विठाला. एक जण म्हणला, महाराज लोकायला राग आल्यावर तुमचे कीर्तन घेणार नाही. नको घेऊ दे, मग हाऊत भरलाय. काय करत नाही. लोकायला कोण खांद्यावर घ्यायचं घेईनच, काय करायचं आपल्याला त्याला. आणि लोक आपलं चांगलं करीत असतात का काय? मी एखादं चुकीचं काम केल्यावर तुम्ही अख्ख्या लोकांनी बँड लावून जरी सांगितलं बाळू महाराज चांगला आहे, तर लोक तुम्हाला शिव्या देतील. आणि मी चांगलं वागत असताना तुम्ही किती लोक बँड लावून शिव्या द्या तरी मला जग डोक्यावर घेऊन नाचणारे. मला माझं किती चांगलं व्हायचंय ते मी ठरवायचं असते, जग नाही.
मला जर अण्णानं 2 कोटी दिले का आम्ही येऊ देऊ नका विहिरी म्हणायला लागलो. मला जर तुम्ही 2 कोटी रुपये दिले आणि जाता जाताच हातगावर जर मला अटॅक आला आणि जर मी मेलो तर माझं पोरग माझ्या सरणात 2 कोटी टाकणार आहे का? मस्त माझ्या मारीन ते. मग हे पचू द्यायचे का न पचू द्यायचे कोणाच्या हातात आहे? पंढरपुरातल्याच्या. मग आमच्या लोकांना त्यालाच मोठं म्हणायचं, कोणाच्या अंडरपेटी व्हायच्या नाही. विठाला विठाला राहिला प्रश्न हा तुम्हाला मानित नाही, नका मानू. झाडाचा नियम आहे, एखाद्या ऋतूत झाडाची पानं गळत असतात, पण पानं गळाल्याच्या नंतर झाडानं म्हणायचंच नाही मी उघडा झालो. अरे कालांतरानं तुला पुन्हा येत असतात. पहिले पानं गळत असते, दुसरे येत असते. इतकं ठाम संप्रदायातल्या लोकांनी राहिलं पाहिजे. विठाला विठाला आणि पुरावा मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. त्या इंग्रजांना आपल्या साधूला मानलं नाही, काय कमी झालं? काय त्याच्यात ताकद होती आपला संप्रदाय बंद करण्याची? नाही. मालकाची कृपा आहे संप्रदायावर, अनादिकालापासून चालत आलेला संप्रदाय. 4-2 भडव्यांनी संप्रदायाला नाव ठेवलं म्हणजे संप्रदाय खाली जात असतो का? उलट पंढरपुरातल्या मालकानं त्याला हाकलून लावलं. ते काय राहू शकत होते आपल्यावर? त्याच्या जाचातून आपण वाचलेले बरं का. मराठवाड्यावर इंग्रजाचा पगडा नव्हता, इतकं लक्षात ठेवा मात्र. विठाला विठाला हा महाराजाची निंदा करू लागला. कोण? शास्त्री आचार्य पंडित. स्वामी रामाने सांगितलं असू दे जाऊ दे. नाही बोले, ओ फत्रे मारते. अरे मी पुढे, मला मारतील आधी, तू पाठीमागे चाल. गेले तिथं. गेल्याबरोबर तो महात्मा पूर्वेकडे तोंड करून एका दगडावर बसलेला होता. इतराचा पाड कोण याच्यावर सांगतोय. मग ही लोक जातात त्यार्थी आपली काय कथा. तेवढा महात्मा जातो त्यार्थी दादा गेले, याबद्दल आपल्याला मान्यता करावं लागेल. मग पूर्वेकडे तोंड करून बसलेल्या महात्म्याने सहज डोळे उघडून पाहिलं तर स्वामी राम दिसले. स्वामी राम दिसल्याच्या नंतर त्या महात्म्याने मान वाकवली. मान वाकवली याचा अर्थ असा होता त्यांनी स्वामी रामांना नमस्कार केला. असं पाहिल्याबरोबर स्वामी रामांनी मातुड्यात लोटांगण घातलं आणि दगडावून क्रोधी बाबा खाली आले. खाली आल्याच्या नंतर आई राम, आई राम, आइये आइये, बैठिये बोले, बैठिये. साधू साधू असतात. तुमच्या गावाला एक साधू लाभले होते, धनुर्धरी बाबा. मी काही पाहिले नाही पण तुम्ही सांगतात म्हणून मला माहिती. निष्कलंक साधू. हो महाराज, या लोकांच्या इस्तू हातात धरावं पण या लोकांच्या जवळ जाऊ नये. इतकं वागणं आलो, कारण यांचं वागणं तत्व गोड होतं ना, त्याच्याकरता वागणं कडक होतं. त्यांच्याकडे त्यांच्या शब्दात ताकद होती. काही काही माणसं चोर पंक्चर असतील. दुकानात नेल्यावर पंक्चर गवसनन, घरी गाडी लावल्यावर हवा राहीन. अशी चोर पंक्चर महाराजाच्या वाक्याला कोणी मानित नसतं. हे ते बोंबलं ते म्हणले काय त्याच्या असं चोर पंक्चर नाही झालं पाहिजे. कडक वागलं पाहिजे, कडक. विठाला विठाला रंगनाथ गुरुजीच्या कीर्तनात एक मोठ्या घरची बाई कीर्तनाला आली. मोठ्या घरची बाई होती, एका व्यापाऱ्याची बायको होती आणि ती सगळ्यात उशिरा आली आणि तिला पुढं बसायचं होतं सगळ्या बायकांच्या पुढं. तर रंगनाथ गुरुजींचं वाक्य होतं, अरे ती मसडी आली, तिला रस्ता द्या. कानकोणे लोक नव्हते ना, लाचार लोक नव्हते ना. आज मराठवाड्याचा ज्ञानसूर्य म्हणून पदवी द्या महात्म्याला. रंगनाथ गुरुजी कोणाला म्हणतात? राज राजेश्वर शास्त्री ज्या घराण्यामधून वेद वाहत होता, वेद वाहत होता, वेद 4 वेद ज्या घराण्यातून असे वाहत होते गंगेच्या पाण्यासारखे, राज राजेश्वर शास्त्री रंगनाथ गुरुजींच्या पायावर बुटासकट लोटांगण घालीत होते. बुटासकट वागत लोक चांगले होते म्हणून आज नाव निघते. विठाला विठाला खाली उतरले. राम जी कुछ प्रसाद ग्रहण करके जाइए, म्हणजे जेवून जा. तर स्वामी रामांनी विचार केला, चूल नाही, साहित्य नाही, काय नाही, बसायला एक चवाळ होतं पोतड्याचं आणि कुठं कशावर स्वयंपाक करतील, आणि 3 गाडगे होते. जी बोले. स्वामी रामांच्या लक्षात आलं, एवढ्या मोठ्या साधूच्या हातचा प्रसाद का नाही खायचा. इतराचा पाड कोण सांगतोय? इतराचा पाड कोण? तर स्वामी राम त्या क्रोधी बाबांच्या आश्रमावर भर दुपारी 1 वाजता सावली होती. चौकड ऊन होतं आणि तितक्याच जागेवर सावली होती. असे भारतातली संत येतं, माहिती असावा. आग्र्याला एक संत स्त्री होऊन गेली, नाना आग्र्याला. तर तिच्या डोक्यावर ऊनच पडत नव्हतं दुपारी. ती भर पटांगणात साधना करायची.
तर तिनं सिद्ध केलेला चिमटा स्वामी रामांच्या हातात दिल्यावर 27 दिवस आग्र्यात पाऊस नव्हता भाऊ, 27 दिवस. तर तो चिमटा वाजिल्याच्या नंतर पाऊस पडतोय. त्यावेळेला ती बाई स्वामी रामांचं दर्शन घेते, ती कोणाच्या पायात पडत नव्हती. मग स्वामी रामांनी विचारलं, बीबी जी अब तो दर्शन कर रहे? जी बोले, मैंने सिद्ध करे वाला चिमटा. जाऊ दे, चुकन आपली हिंदी, त्याच्यामुळे मराठीत बोलतो. कशा लोक. तिनं सांगितलं, मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्यापैकी महाराजांनी वाजिलाय, आभाळ आलेलं गेलं. त्या महाराजांनी चिमटा वाजिलं, आभाळ आलेलं गेलं, पण भर उन्हात पाऊस पाडला. इतकी ज्याच्या हातात ताकद आहे, माझा चिमटा तर सिद्ध होताच, पण ज्याच्या हातात इतकी ताकद आहे, इशिले मैं झुक गई बोले. आणि मग पायावर डोकं ठेवलं. आपल्या वारकरी संप्रदायात एक फकीर जन्माला आला. त्या फकीराचं नाव होतं अनगडशा नावाचा फकीर. तुकोबारायच्या कीर्तन परंपरेतला फोटो पहा. छत्रपती शिवाजी महाराजाच्या बाजूला हिरव्या रंगाचे कपडे घातलेला, मोराच्या पंखाची पेंढी आहे, भिक्षा मागायचं कटुरं आहे, आणि एक लोखंडी चिमटा जवळ आहे, डोक्याला हिरवा कपडा बांधलेला आहे. तो अनगडशा नावाचा फकीर आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्याला जवळ घेऊन बसत होते. काय फकीर असेल तो. तो फकीर कधीच कोणाच्या पाया पडला नाही. त्यानं सुरुवात केली तुकोबारायच्या पाया पडायला, कारण त्याचं कटुरं या महाराष्ट्रात कोणी भरून दिलं नाही. तुकोबारायच्या कन्येनं भरलेला हात पिठाचा झटकिल्याबरोबर फकीराचं कटुरं उतू गेले. फकीराच्या कटोऱ्यामध्ये 1350 क्विंटल गहू टाकले होते. माझ्या गोळ्या संपल्या नाही, मी गांजा ओढीत नाही, मी पागल नाही, माझ्या डोक्यावर परिणाम नाही, मी पुराण वाचून सांगतोय. 1350 क्विंटल गहू ज्या कटोऱ्यात टाकल्याच्या नंतर बंडू महाराज भरत नाही, आणि तुकोबारायच्या कन्येनं हात झटकिल्यावर कटोरं भरतंय. त्यावेळेला त्या फकीराने मोराची पेंढी काढली आणि तुकोबारायच्या कन्येचे पाय झटकिले. तुकारामजी, तुकारामजी. तर त्या कन्येच्या डोळ्यातून पाणी आलं. फकीरजी, तुकाराम तो मेरे पिताजी आहे. तर त्यावेळेला फकीराच्या लक्षात आलं, एका वारकऱ्याची मुलगी जर इतकी अधिकारी, तर ते तुकोबाराय किती अधिकारी. त्यावेळेला तुकोबारायच्या घराला प्रदक्षिणा काढली, चिमटा वाजिला, ला इलाहे. आणि तिथून पुढे अनगडशा फकीर तुकोबारायची घोंगडी जमा करीत होता महाराज. हो, या संप्रदायात जातीचा संबंध नाही. कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेना नावी जान विष्णुदास वैष्णव चांभार धन्य त्याची माता. किंवा याता याती धर्म नाही विष्णुदास. इथं चांगलं वागणाऱ्या किंमत जातीचं नाही. उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ पुढविले कुळ उभयता. चांगलं वागणाऱ्या किंमत. आपल्या संप्रदायात जिजा संध्याकाळची भाकरी जरी नसेल आणि निष्ठेनं वागत असेल, तर त्याला या भारत देशातली स्त्री मधुकरी मागितल्या भाकरी देती. इतका संप्रदाय गोड आहे, इतका संप्रदाय, पण त्याचं वागणं गोड असावा. चलो बोले. क्रोधी बाबाला माहित होता हा शास्त्री पंडित आपली चेष्टा करीत होता. हे लोक त्रिकाल ज्ञानी असतात. वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक व्हाल, त्यांच्या वाणीत ताकद असती, ते अधिकारी लोक असतात. आणि सांगितलं, हे पंडित आइए बोले. जी. जल्ला बोले, पाणी आण. ते मडकं दिलं आणि त्यानं पाणी आणलं तीर्थावरचं. इधर आ बोले, आप प्रसाद के वास्ते कुछ तो सामग्री होना. तर याला वाटलं आता पैसे देतील आणि खाली 14 किलोमीटरवरून मला तांदूळ आणायला लावतील. पण त्या महाराजानं मांडी खालचा सुरा काढला. अभी अभी एक प्रेत बहके आहे बोले. आता एक मड वाहत आले आणि त्या मड्याच्या उजव्या मांडीचं मांस कापून आण. हे पंडित म्हणला, पका मच्छर मारला नाही ओ म्या, आणि मला मड्याचं मांस कापून आणायला सांगायले महाराज. बरं नाही आणावं तर त्या पंडिताला माहित होतं ह्या सूर्यानं आपल्याला आणतंय. ते काय आमच्यासारखं थोडंच महाराज होतं पाकिटावर झाला. ते महाराज महाराज होते. जा बोले लाव. सळ 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 कापत होता ते पंडित. पंडित कोणाला म्हणतेत? आचार्य कोणाला म्हणतेत? शास्त्री कोणाला म्हणते? ज्याचा हरिपाठ रिवस होतो त्याला. सत्तारूढेश वेदानाम शास्त्रो पुराणस्य महती जायम अनुत्तरितो भय शास्त्रा यत महतीशी जायते.
शास्त्र पुराण आणि वेद याच्यातला विचारलेला प्रश्न एकही अनुत्तरित जाऊ द्यायचा नाही. ह्या लोकांना ह्या पदव्या असतात, ह्या लोकांना ह्या पदव्या असतात, ह्या पदव्या असतात. ते खरोखर गौरावयासाठी आणि स्वामी सेवेची कसोटी. पतिव्रता कोण्या बाईला म्हणत असते? माणसं दिसल्या पदर घेती म्हणून तिला का? नाटकातल्या बायका पदर घेत नाहीत का? मी काही नाटकं पाहिली नाही, इकडे आलोच नसतो ना नाटकं पाहिली असती तर. पदर घेत नाहीत का? त्या घेतात. त्या बाईची मालकावर किती श्रद्धा आहे याच्यावर तिचं पातिव्रत्य पण सांभाळायचं. संक्रांतीच्या दिवशी एका बाईच्या सगळेजण पाया पडायला जात होते, तर मी भागवत आलो होतो तिथं. मी विचारलं कसं काय निघाले तुम्ही? काय नाही म्हणे, आज तिच्या पाया पड्यावर नवऱ्याला आयुष्य वाढते. म्हणलं आपण पाया पडावं. आपली बायको वेळेला धोत्र धुती, 75% बाहेर खातो, 25% घरी खातो, पण टायमाला चांगलं जेवायला देती. आपण या बाईच्या पाया पडावं, आपल्या पोराच्या माईला आयुष्य वाढेल. म्हणून अण्णा मी तिच्या पाया पडायला गेलो. ती म्हणली कोणीच रे? ते मी म्हणलो बाळू महाराज. तूच भागवत सांगतो का रे? मा काय राग हो आणि चुटू चुटू बोलतो रे, इतकं म्हणून लागली मला. मा काय बोलतो रे भागवत आणि सोडित नाहीस काय नाहीस? मी म्हणलं हो आजी तुमची कृपा झाली, मला पाठ आहे भागवत. बरं बरं बरं, हो चांगलं सांगतो बाप्पा. नाही तर मागच्या महिन्यात भागवत ऐकलं. सुख सांगतात राजा परीक्षिती. काय सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का. काय त्या सुदामदेवाची परिस्थिती नाजूक होती बरं का. आणि काय सुदामदेवाची गरिबी होती बरं का. लगेच लाईन आली, फॅन सुरू झाला, वहीचं पान पलटलं. आजामेळ नावाचे ब्राह्मण होते बरं का. अरे वाचून सांगत आहे, माणसं मरतील रे सुबळ्या, असं भागवत सांगत नसते रे दळ्या. विठाला विठाला. त्या बाईच्या बाकीच्या म्हणल्या महाराज पडा पाया, आता पुस्तूर कोण्या माणसाला पडू दिलं नाही. तर त्या बायाला माहीतच नव्हते गिरगावचं किती रगिले म्हणून, किती रगिले म्हणून. महाराज पडा. म्हणलं मी विचारलं ए पड बापा पड, मी आता लोक कोण्या माणसाला पाया पडू दिलं नाही. म्हणलं बाई तुमच्या पाया पड्या मालकाला आयुष्य वाढतंय, तुझ्या बायकोला आयुष्य वाढन, पड पाया. ते म्हणलं बाई तुमचं लग्न झालंय का? हो. मग तुमचे मालक 35 वर्ष झाले मी त्याला बोलत नाही. त्या बायाला म्हणलं गोळ्या संपल्यात का तुमच्या पाप्या होत? लग्न करून जर 35 वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही तर हिच्या पाया पडल्यावर तुमच्या मालकाला आयुष्य वाढायचं नाही, लवकर मरतील तुमचे नवरे. अशा नालायक बाईच्या पाया पडत असतात का? गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी. विठाला विठाला कोणाच्या नाही, कुठं नाही पाया पडायचा. हा संप्रदाय कोणाला मानणारा संप्रदाय नाही. पुरुषार्थ संप्रदाय किती मोठा आहे सांगू. एखाद्या संप्रदायाचं तनपुरी बाबा भिताड सोन्याचा असेल, एखाद्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचा नाना देव सोन्याचा असेल अण्णा, पण ह्या संप्रदायातलं झाड सोन्याचं आहे. जयाचे द्वारी स्वर्णाचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ, इतका उंच संप्रदाय. मला एक वाटतं ज्याची इथं वाघिणी येली त्यानं वाघिणीचं दूध काढायचं आणि त्याच्यात चपातीन भाकर चुरून खाची का नाही. वाघिणी येली, वाघीण तशी घरी वाघीण दूध देत नसती, पण कीर्तनात सांगायलो वाघिण शिवहिणी येली तर मग शिवहिणीच्या आणि वाघिणीच्या दुधात बंडूबात चपाती चुरायला पाहिजे का नाही. तरी पण शेळी पाळलीच. म्हणलं वाघिणीचं दूध खातून शेळी काऊन पाळली? काय नाही म्हणलं बाब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात दूध टाकायचं. म्हणलं बोकड्याच घालू त्या बाब्याच्या कानात. किती मूर्ख माणसं येतो हा. आपण अमृत पेणारी माणसं कशाला भंगार डोक्यावर घ्यायचं. विठाला विठाला. किती संप्रदाय मोठा आहे. ज्या ज्ञानोबाराय तुकोबारायवर, काशीतल्या मालकावर, पंढरपुरातल्या मालकावर, या संस्कृतीवर ज्या साधूचं लक्ष आहे, त्या साधूनं विष प्राशन केलं तरी ते साधू वाचतोय. बालानंद स्वामीची कृपा. काय काय योगी आहेत ते. अशा योग्याच्या प्रांतातली माणसं आहेत आपण काय चुकीच्या कोण्याही महाराजांच्या पायावर डोकं ठेवायचं. असो लाव बोला लाव गेलं तर आपल्याकडे प्रेत सोडण्याची पद्धत आहे बरं. भारतातले 3 प्रकारचे अंत्यविधी आहेत, याच्यात कीर्तनात सांगता येते. एक तर मातीत टाकतात, एक दुसरी गोष्ट पेटवतात, 2 आणि उत्तर भारतात पद्धत आहे तुडुंब भरलेल्या नद्यांना प्रेतात सोडतात, नदीत सोडतात. त्याला सदाव्रत नावाचा विधी म्हणतात असं पुराण सांगते. 4थ्या प्रकारचा अंत्यविधी आपल्या भारतात नाही, 3च आहेत. चला मग ते प्रेत वाहत आलं. तरुण माणूस होता, नुकतंच वरी सोडलेलं प्रेत वाहत 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 खाली आलं. तिथं उतार होता, खाली उतरलं, चळचळ चळचळ कापत होतं. त्या प्रेताची मांडी उघडी केली आणि उजव्या मांडीचं मांस कापलं. कापता कापता कांड कापलं. अवजानं आयुष्यात कधी मच्छर मारला नाही. त्या शास्त्रीला, त्या आचार्याला, त्या पंडिताला मड्याची मांडी कापायला लावली. आणलं ते चवळ्यात बा, धो बोले मांस लावलं. पका दो बोले आप. मला अंगार काही इस्तू कुठे. ती लोक होती.
दोन दगड एकावर घेतल्याबरोबर अग्नी प्रज्वलितो भय जायतो तत्रा यदि मुषताया यत् पुण्या भय जायते वैशान्नरो तत्र व्रजता सिदाया यत् सर्वोपनितो मखेश शुद्धां पाक वैशान्नरो जायते निष्पती मघज्जायो शुद्धोदकस्थितो जायतो यज्ञरेन भयस्थिताया. हे इकडचे मंत्र. आता दहाव्याला मंत्र म्हणले असतील त्यावेळेला तुम्हाला उपरण्याचं जाणवं केलं असेल ब्राह्मणानं. ती एरवी इकून असतात इकून आपसव्यो यज्ञोपवितो पिंडो लुप्तपिंडा कागश्राद्धो हिरण्यश्राद्धो शंखश्राद्धो मुच्यते भयवगयव्रजनो लुप्त तिलाग्रो जायतो जबाग्रो समर्पितः इति सुरो नारायणो नागबली आप्तिष्ठि त्रिपिंडी सर्वशास्त्रा उच्यतो रक्तचंदन समर्पयामि आरक्तपुष्पं समर्पयामि गंगोदकस्नानं समर्पयामि गयाब्रजो सर्वस्थितो नारायणो पिंडो भयव्याप्ति सर्वा जायते यत्करिष्यते रक्तचंदनं समर्पयामि पितरो भय शांति तत्रा पुनितो य सगोत्री भय भिन्न सुतायम सर्वः शर्मन्ये देवला यज्जायते नाम्ने लाटे परिवारास्तत जायतो पुनितः यद्गतो गति भय जायतो यत् पुण्यायम करिष्यते पिंडोदकम लुप्ताय देशायां भारती सुविंदु तटायाः यत्सर्वो गंगोदक पुनितायां सर्व पितरो तृप्ताय वासम करिष्यते. मग तुम्हाला म्हणले अण्णा या बोटानं गंध लावा. यांनाच तिथं लावते यानं लावायला सांगितलं असेल. हे 27 वर्षापूर्वी पाठ केलं पण मेमरी कार्ड चांगला असल्यामुळे डिलीट होत नाही ना. विठाला 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 काप म्हणलं ते आणलं ते धुवा म्हणले अग्निपेटीला. गाडग्यामध्ये मास टाकलं वरून त्याच्यावर एक दगड झाकला. झाडाची पानं आणली. काही झाडाच्या पानात फार सत्व आहे. पळसाच्या पानावर जर पंतरळीर जेवलं आणि गरम पदार्थ जर पळसाच्या पानावर पडला तर पळसाचं पान काळपट पडते. पण पळसाच्या पानाच्या जेवढ्या शिरा असतात त्या शिरातलं तत्व त्या पदार्थात उतरते. 9 प्रकारचे रोग 28 प्रकारचे रोग पोटातले नाहीसे होतात. म्हणून स्वपात्रे पलशपात्रे भोक्तव्यास्थितो अन्नपूर्णे स्ततेवचाहा असं शास्त्र सांगितलं. पळसाचं पाणी इतकं पवित्र. तितक्याच पात्रतेचं केळीचं पाणी. केळीच्या पानावर गरम भात टाका. भात खाल्ला की पान खाली काळं पडतंय. त्याच्यावर सांगितलं शास्त्र आहे आपल्या पाठीमागं. चला मागची जी लोक करत होती ना ती फार नाविन्यपूर्ण काम होतं. फार नाविन्यपूर्ण काम. असे ते पंतराळ्या लावल्या 2 लावल्या 3 पण 2 टाकल्या. त्या आचार्याला विचारलं हे पंडित आपको हो ना. त्याच्या लक्षात आलं शंकराचार्य जेवायलेत. आपली काय कथा आहे. आमची बरीच लोक म्हणतात मी श्राद्धाचं खात नाही. पाकिट कसं घेतो तू श्राद्धाचं खात नाही. त्या पाकिटात बसल्यावर ते माणूस नाही का तुझ्या झोपीत अंगावर नाचायचा. तुला श्राद्धाचं खावं वाटलं नाही. महाराज अशा लोकांची श्राद्ध माळकरी लोक आहेत. ह्या लोकांचं अन्न ज्या कीर्तनासाठी ज्याच्यात कीर्तन झाले भजन झाले त्याला लय नाटकी लोक. मी काशीला गेलो मी कपात चहा पित नाही. बुटात पितू का. अरे तू ज्याच्या संग काशीला गेला त्याचे पैसे दिले नाही ना. तो त्याची काशी केली ना. त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही. काय सुमळ्या तुला कोण्या नरकात टाकावे. देवाला सुधरायचं नाही आणि तू काय शास्त्र सांगतो. मी काशीहून आलो मी याचं खात नाही. बरेच लोक काशीहून आल्यावर लग्न लागल्यावर जेवत नाहीत. आधी जेवतील. स्वयंपाक गरम असतो ना. मोठे चालू लोक येत आणि उशिरा जेवल्या मग गार होतून स्वयंपाक. अरे कोणाच्या राज्यातली लोक आहेत तुम्ही. बापू माहीत असावा तुकोबाराय वारी करीत असताना एक श्राद्ध चालू होतं. श्राद्ध चालू होतं आणि श्राद्धाचं कीर्तन ऐकलं आणि तुकोबाराय जेवायला बसले. आपण कोण्या पाण्याने धुतलेले त्याच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कानाची बरोबरी कापली. काय योग्यता असेल त्यांची. लय नाटकं करणार. अहो काही लोकायला धाब्यावाले कदरलेत आणि ते पण म्हणतात आपण पुण्यतिथीचं खात नाही. अरे ये हानीन तुला सुंबळ्या. विठाला 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 याले नियम सांगणार बापा. काय नवऱ्याला यायनच भय केलं. लय नियम सांगणार. आमची ती एक जणांना रुद्राक्ष द्याला. त्याच्या टेम्पूत गाय होती 6 पायाची. ती दारातून चालली. कोणी म्हणलं असं नाही बाळू महाराजाचं घर आहे. ते टेम्पो हालीत ना तिथून. गेटमध्ये उभं राहिलं. आमच्या पट्ट्यानं पाहिलं. बाईला बोलवा. ते आमची महाराजीनं आली. हरिपाठ पाठ नाही पण महाराजीन म्हणतात लोक. असतं नवऱ्यानं चांगलं काम केलं की बायकोला फुकटच पदव्या आहेत. आता चोट्ट्याच्या बायकोला चोट्ट म्हणत नाहीत. चोट्टी म्हणत नाहीत. नवऱ्यानं चांगलं काम केलं की पदव्या तिला आल्याच. बाई आपले मालक महाराज आहेत. वा वा हे तुम्हाला रुद्राक्ष. आणि ह्या रुद्राक्षानं घरात पैसे भरपूर येतात. केलं भावनिक जरसक. आपल्या बायका भावनिक असतात. हो ह्या भागवताला दाजवारी न्यायच्या नाही.
आणि यायला सांगा काय बाई तुमच्या मालकाचा स्वभाव आहे बरं का, काय तुमच्या मालकाचं शेजाऱ्या पाजाऱ्याला खपत नाही बरं का, काय तुमचा काळ गोड आहे बरं का बाई, पण बाई तुमच्या मालकावर शेजाऱ्या पाजाऱ्याची दृष्टी बेकार आहे बरं का, आणि तुमच्या मालकाचं दुसऱ्याला सहन होत नाही बाई, तुमचं चांगलं हो याच्याकरता 11 किलो तुपाचे पैसे देऊन टाका बाई. हिनं नवऱ्याची चोरलेले पैसे त्याच्यामुळे देव घातले. अशा अशा तुपावणीच पगळा त्यात तसं पगळील. हा रुद्राक्ष पैसे देतो बरं का. मग घरी लगे तांदूळ त्याच्यात ते बेला रुद्राक्ष ठेवला. मी आल्यावर तुम्ही हात पाय दोन आधी पाय पडा. मी रोजच पडतो. नाही आज वेगळं आहे हे रुद्राक्ष आला. म्हणलं कोणी दिलाय. दारात माणूस आलता त्याने दिला. काय होतंय रुद्राक्ष तर मी मानतो हे भगवान शिवजीचा उपासक आहे. कारण कसा उपासक आहे, भगवान शिवजीनंच वारकरी संप्रदायाची स्थापना केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भजन कोणी केलंय, भजन करी महादेव. दाखवते संप्रदाय शिवजी. वारी कोण केली, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. मी मानतोय शिवजीला, मानतोय. म्हणलं काय ह्या रुद्राक्षाची पूजा केल्यावर पैसे देतोय. म्हणलं बरं तुला ज्यानं रुद्राक्ष दिला तो त्याला काय दिलं. काय नाही म्हणली 4-5 किलो सोयाबीन दिली. मी म्हणलं येडपठेच करे तू. ज्यानं पैसे देणारा रुद्राक्ष तुला दिलाय त्याच्या गोळ्या संपल्यात का. पैसे देणारा रुद्राक्ष त्यानं तुला दिलाय आणि तू ह्याकून सोयाबीन मागायलाय. तो येडा आहे करार, ह्यो काहीच देत नाही ना. हे असं काही आमच्या घरी झालं नाही. तुम्हाला राग येईन म्हणून मी पोरायच्या माईवर घेतलो. हे तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला. तितकी बायको येडी असल्यावर रामदेव बाबाच्याच आश्रमावर जावा माणसानं लुंगी नेसून. इतकी बाई. तुम्हाला एक बापसाहेब मालक बोलायची, तुम्हाला माहित होतं काय. हो, घोडीवर बसल्यावर जर घोडी लोंबकळलेल्या बोरी खालून जात असेल तर त्या घोडीवर कधीच बसायचं नाही. आयंदळ घोडीशे पायंदळ भाला आणि अवकुशळ बायकोशे रांडका भाला. हो, मी बापसाहेब मालक म्हणित का नाही. हो, आयंदळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुशळ बायकोशे रांडका भाला. काहीच नाही, मस्त मधुकरी मागून खाचं. पण हे येड्यावानी नाही उघडे बिना पाण्याचा उंडा तिंबायचा. विठाला विठाला कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. हा, बाईनं नवऱ्याची सेवा जास्त करायची. जी बाई जास्त हरिपाठ पाठ करते नवऱ्याला नीट बोलत नाही का, ती बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस नीट पडत नाही. काय हे देवलसने कामाचं नसतंय. चला, शास्त्री शंकराचार्य जेवायलेत. आपली काय कथा. लगा दो बोले पात्र. तिघायला पात्र टाकलं. उठा बोले. आता ते इतकं गाडगं तापलेलं होतं मला दादा, इतकं तापलेलं गाडगं, ते हात लावायची हिंमत आहे का. ते क्रोधी बाबा उठले आणि तापलेला दगड बाजूला केला, लाल झालेलं गाडगं हातात धरलं. काय ते लोक होते. आकाश स्वामी रामांच्या पात्रावर गाडग्यातला पदार्थ रिचिल्यावर दुधाची खीर पडली. स्वतःच्या पात्रावर रिचरलं तर दुधाची खीर पडली. आणि आचार्य पंडिताच्या पात्रावर रिचले दुधाची खीर पडली. जेवण झाले आणि गाडगं त्याच्यावर टेकलं. हे पंडित आये भला. जी महात्मा जी, अब पात्र में क्या शेष बचा है, म्हणजे काय शिल्लक राहिले पाय बरं. हा पंडित पाहला गेला तर गाडग्यात मासाचे तुकडे होते तनपुरे बाबा. पण त्या क्रोधी बाबानं पात्रावर चिल्याच्या नंतर गावरान तुपातली गाईची दुधाची खीर होती. काय ताकद असेल या लोकांची. पण यांना पण थांबता नाही आलं म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात म्हणतात. इतराचा वाटा 1:45 वाजले. मलाही कळालं नाही
हिरवटीला लागलेल्या वगाडाला सुधरत नाही संध्याकाळ झालेली. गावातले या ना दोघं. हे फुलं वाटा समोरच्या माणसांना वाटा. 1-2 मिनिटात पुरावा सांगतो. आपण पुरुषोत्तम महाराजांनी ज्या वेळेला सप्ताह केला त्यावेळेला सप्त्यात गेलतो आपण. एवढी नाही रे, दोघांनी पण. बसा, हे खजिने बस 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 बस. मोठ्या माणसाकडे द्या, काय पोरं, एक पाकळी दे बाळा फक्त. आपण वृंदावनला सप्त्याला गेलोत भाऊ. पुरुषोत्तम मालकानं सप्ताह केलता, तनपुरे बाबाला नेलतं मी. त्या सप्ताहात आपण आग्र्याचा किल्ला पाहिला. तर आग्र्याच्या किल्ल्यात एक चौकट आहे, चौकट. ती चौकट आहे श्रीशैल्य मल्लिकार्जुनाची. आहे ती चौकट. कुठं आले श्रीशैल्य मल्लिकार्जुन? भिडे महाराज तिथून चौकट एका पातशाहीने आणली. 6 पातशाहीपैकी एक पातशाही, यवन समाजाचा राजा, मुस्लिम समाजाचा राजा. हा चौकट घेऊन ज्या वेळेला श्रीशैल्य मल्लिकार्जुनातून महाराष्ट्रात आला, महाराष्ट्रात त्यानं तंबू दिला, म्हणजे रावटी ठोकली, राहण्याचं ठिकाण. आणि त्याच्या तंबू जवळून एक दिंडी जात होती. एवढा पुरावा सांगतो फुलं वाटूस तर पूर्णविराम. माणसं जेवायचे, वातावरण खराब आहे. मला काय, मी किती कीर्तन करीन, काय मग मीटर जाळायले देवाचं नाव घ्यायला. येरी तरी माणसं कोपऱ्या कापऱ्यात असे बसलेतच ना, इचकीत. शिवायचं नसलेल्या माणसावानी, आहे का नाही, विटाळ असलेल्या माणसावानी कोपऱ्यात बसली. माणसं पाहिनत, काहीच पाहिनत. एकदा आपण रेल्वेत बसलो, एक जण इतकं हसले त्याचे पायच वरी लागले. हे म्हणले काय येडपटे. म्हणलं त्यानं मोबाईल मधलं नालं पाहिलं नव्हते, त्याच्यामुळे ते हसायला. हो, यायनं आता घेतलाय मोठा मोबाईल. विठाला विठाला विठाला. महाराष्ट्रात आला तो. त्याच्या बाजूने दिंडी जात होती. जशी ज्ञानोबारायची समाधी, जसं बालानंद स्वामीचं मंदिर, असं एक मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये साधूची समाधी होती. आणि त्या साधूच्या समाधीला परिसरातून दिंड्या येत होत्या, दिंड्या. तर त्या महाराजांचा प्रसाद काय होता? फक्त खडी साखरेचा. फक्त खडी साखर होती, खडी साखरेचा प्रसाद. तर दिंडी, टाळ, मृदंग, विना हे सगळ्या गोष्टी, आणि एक जणा जो ताट होतं त्या ताटात खडी साखर होती. पण एक दिंडी जी जात होती का, तिथून ह्या बादशाचं जे शिबिर लागलं तिथून चालली. आता पक्वाद वाजू लागला होता. विना, टाळ, लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष असा, आणि जय जय रामकृष्ण हरी. तर बादशाह बोले देखो बोला क्या चल रहा है, क्या बज रहा है. तर त्याच्या सरदारानं सांगितलं, कोई तो हिंदू के लोग आए बोले, आणि कुछ भगवान के दर्शन के वास्ते जा रहे बोले. बोला बोले मुखिया कौन है उनका. आता मुखिया चौबदार नहीं करी. चलो बोले, हजर केलं. क्या है बोले, क्या कुछ नहीं बोले, हमारे महात्मा जी. क्या करते, कोई नहीं बोले, हो शिव होय वाले, म्हणजे मृत्यू पावलेले येतो. आप क्या है उनका, बोले समाधी आहे. त्याच्या सरदारानं सांगितलं, आपल्याकडे कबर म्हणते, त्यांच्या समाधी म्हणते. हुशार होतं ना सरदार. ज्या माणसासोबत सात्विक माणसं असतात का, तोच माणूस मोठा होत असतो. कधी बी लक्षात ठेवा. ज्याला मोठं व्हायचं का, त्यानं घाणेरडी माणसं जवळ घ्यायची नाही कधीच. रावण हा फार चुकीचं वागत होता, पण रावणाकडे 127 माणसं ओरिजिनल होते, म्हणून पंढरपुरातल्या मालकाच्या पण नाकात दम आलता रावण मारायला. हो, चांगली माणसं सानिध्यात असली की. तुम्हाला एक माहिती आहे, ज्ञानोबारायाच्या आणि नामदेवरायाच्या पुढं उत्तर भारतातल्या राजानं गाय कापली होती आणि म्हणली जिवंत करा. पण ही संत मोठी आहेत, त्या मुसलमान राजाला सांगितलं. चारुकीर्ती नावाचा प्रधान होता, तो क्षत्रिय होता. इतिहास वाचीचा आपला. तो चारुकीर्ती नावाच्या प्रधानानं त्या राजाला सांगितलं, सरकार ये बड़ी महाराष्ट्र की लोग है बोले, बढ़िया लोग है, इनके हाथ से महाराष्ट्र की देवता है बोले विठ्ठल, ये भोजन करते. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, आणि जीवी भरा भरा नाम्या सवे. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, आणि नामदेव हाती दूध प्याला. त्यावेळेला उत्तर भारतातले आचार्य पंडित शास्त्री पंढरपूरला आलते कबीराला घेऊन, आणि मग जनाबाईच्या पाया पडले. तर जनाबाई त्यांच्या पाया पडत नव्हती. जनाबाई पाया पडत नव्हती. ते ज्या वेळेला पंढरपुरातल्या देवाच्या पाया पडले, त्यावेळेला जनाबाई त्यांच्या पाया पडली. तर त्यांनी विचारलं, तू पाया का नाही पडली माताजी. म्हणले, मी रगील माणसाच्या पायाच पडत नाही. मग आता कशी पडली, हिंदीत विचारित होते. ते म्हणले, आता तुम्ही नम्र झालात ना, मग होका उत्तम चांडाळ, आणि त्याचे पायी माझे कपाळ. वारकरी असेल तर जनाबाई कोणाच्या पाया पडवतात, जातीचा काही संबंध नव्हता, संप्रदायाचा नियम आहे. असो, मग तिथं ती रावटी ठोकली आणि सांगितलं, प्रसाद काय काय बोले. हे खडी शक्कर आहे बोले. बादशाहनं ते ताट हिसकून घेतलं आणि ते जेवायला बसला होता. आता बादशाह जेवायला बसला म्हणल्यावर काय असेल त्याच्या ताटात, मांस होतं. त्यानं मांसाचं ताट प्रसादाला दिलं
आणि प्रसादाची खडी साखर स्वतः घेतली. आता बळविने शक्ती बोल, राजा होता ना तो, राजा होता. मोठ्या माणसापुढे बारकाल्यांचं काय चालतं, राजे राजे असतात. राजाच्या काय म्हणले किती असं तोंडांप्रमाणे सांगा. हा हा, छत्र छत्र, ज्याच्या डोक्यावर छत्र आहे तो काय करू शकत नाही. कारण ते सत्ताशील. हा, कारण ते सत्ताश्री कोण करी आवेर. ज्याच्या सत्तेत आहे ना तो, सत्ता ज्याच्या डोक्यावर आहे, ज्याच्या खालीवर आहे, कोण करी आवेर. आणि ते मोगाचे प्रमाण बी गोड होतं. देशोदेशी धाक जयाच्या उतरे, तयाचे उतरे परिपरी. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुत्रे परिभली. महाराज वजनदार माणसाचं कुत्र होऊन राहायचं. हो, हलकटाचा मालक पण व्हायचं नाही. विठाला विठाला. बघ, दिंडीतल्या लोकांनी तिकडे ते मासाचं ताट नेलं. नाईलाज होता, पाठीमागे तलवारी लावलेल्या होत्या, काही चलत नव्हतं. आणि जिथं त्या समाधीच्या पुढं बाहेर, मंदिराच्या बाहेर एक शिळा होती चौकोनी, ती शिळा धुवून काढायची, त्याच्यावर तुळशीच्या मंजुळा ठेवायच्या प्रत्येक दिंडी आली की. आणि त्या तुळशीच्या मंजुळावरती खडी साखरेचं ताट ठेवायचं. पण पुजाऱ्याला काही माहीत नाही, आणि बाकीचे या दिंडीतल्या सगळ्या लोकांना माहीत होतं याच्यात खडी साखर नाही, याच्यात मासाचे तुकडे येतं. ते मंदिर महाराष्ट्रात आहे. मोबाईलवर शोधा, लक्षात येईल तुमच्या. चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा. भांगाऱ्याचं उकरू उकरू काढिता, ज्याच्यात आपला काही फायदा नाही, कशाला त्याचं उकरायचं. बरीच माणसं घरच्या निर्म्यानं दुसऱ्याचे कपडे कुचित. जे माणसं आपल्या निर्म्यानं दुसऱ्याचे कपडे कुचित का, त्याला कालांतरानं बायकोचे परकर धुवाची वेळ येत असते. इतकं लक्षात ठेवा. काही माणसाला जरासं पाठ असते, घोकुनी अक्षरे वाद छळना करीत फिरे. काही माणसाचा इतका आगाव नाद असतो, तमर काय बाळू महाराज, वा 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 वा, काय काय तुमचं बोलणे बापा बाळू महाराज. आणि माघारी गेले की निंदा करते. जेने मुखे स्तवी त्याची निंदे पाठी लावी, आयशी आधमाची जाती त्याचे तोंडी पडो माती. मी तर म्हणेल त्याच्या पुत्रात पडो माती. जेने मुखे स्तवी, ज्या मुखानं स्तुती करतो त्याच तोंडानं तू माघारी निंदा करतो. आयशी आधमाची जाती आणि त्याचे तोंडी पडे माती. हे मूर्ख लोक सांगितले, नालायक. इतराची चेष्टा हे तो खाणे लागे विष्टा. तुकोबराय म्हणले दुसऱ्याची चेष्टा करणं कुत्र्याची श्रावण मासात पावसात पचलेली विष्टा खाल्ले इतकं पाप लागते.